नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपुरात नकली नोटांची विक्री करणारा गिरोह पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे। पोलिसांनी आरोपींकडून 25 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत। या टोळीच्या 4 सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे। हे आरोपी असली नोटा घेऊन नकली नोटा देण्याचे काम करायचे। यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा चांगलाच वापर सुरू केला होता। सायंकाळी 6 वाजताची एक घटना आहे। त्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीला फेसबुकवरून ओळख झाली होती। त्याच्या ठिकाणी फेसबुकवरती काही गोष्टी त्याला समजल्या की काही रक्कम दिल्यानंतर त्याची 4 पट रक्कम आपल्याला मिळेल। त्याच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित आरोपींना फोन केला आणि फोनवरती बोलणं झाल्यानंतर काही रक्कम जी ओरिजिनल कॅश घेऊन त्याच्या बदल्यात 4 लाख रुपये मिळतील, 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये असं त्याला सांगितलं गेलं आणि त्याच्या अनुषंगाने त्याला महाराजा बाग येथे या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी त्याच्याकडची कॅश हिसकावण्याची आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। त्याच्या अनुषंगाने आपण बर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा आणि चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 4 आरोपी आपण सध्या अटकेत आहेत आणि 1 आरोपी फरार आहे। त्याच्यामध्ये आता जे आम्हाला जवळपास 44 बंडल्स मिळालेत आणि ते 500 रुपयाच्या नोटाचे बंडल्स आहेत। त्याच्यामध्ये आतमध्ये काही कोरे कागद पण आहेत। असे एकूण प्रत्येक बंडल्समध्ये 92, 95, 94च्या आसपास अशा नोटा आहेत आणि हे पूर्ण भारतीय चिल्ड्रन्स बँक भारतीय असं त्या नोटावरती लिहिलेलं आहे। त्यामुळे त्याला असे डुप्लिकेट नोटा म्हणता येणार नाही। ते खेळण्यातल्या नोटा ज्या प्रकारे असतात तशा प्रकारच्या नोटा, पण त्या नोटांमार्फतच ही फसवणूक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला झालेला दिसून येतोय। आणि काही आरोपी याच्यामधला फरार आहे, तो जो मेन आरोपी आहे तो आरोपी सध्या फरार आहे की ज्याच्या थ्रू हे सर्व गोष्टी केल्या होत्या। म्हणून या ठिकाणी आणखीन अशा घटना घडल्या आहेत का आणि आणखीन कुठे हा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या नोटा कुठून त्यांनी प्राप्त केल्यात त्या अनुषंगाने आमचे बर्डी पोलीस त्याच्यामध्ये काम करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बर्डी पोलीसची जी टीम आहे, त्यांचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी यांनी काम केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने ते हुबेहूब तशाच नोट्स दिसतात, पण आपण चांगल्या रीतीने पाहिलं, जर अंधारात जर तुम्हाला ते नोट दाखवले तर निश्चितच तुम्ही फसवणूक होऊ शकते, कारण त्या टाईपच्या त्या साईजचा आणि अपीअरन्स सेम आहे। फक्त त्याच्यावरती भारतीय चिल्ड्रन्स बँक असं नमूद आहे, ते जर तुम्ही व्यवस्थित बघितलं नाही तर याद्वारे निश्चितच फसवणूक होते। हा असली नोटा देण्याचाच तो प्रयत्न होता। कुठेतरी फसवणूक करून त्या संबंधित फिर्यादीला त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं होतं। खरं तर हा प्रकार अतिशय हे आहे की फिर्यादीने सुद्धा अशा प्रकारे फसवून किंवा इतर लोकांनी सुद्धा याद्वारे अशी घेतली पाहिजे। एखादा व्यक्ती 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये देतो, कुठेतरी फसवणूक याद्वारे केली जाते हे समजणं खरं तर खूप सोपं होतं, तरी सुद्धा याद्वारे लोकांची फसवणूक केली जाते। नागपूर निवासी राहुल वासुदेव ठाकूर यांना सोशल मीडियावरून संपर्क करून आरोपींनी 1 लाख रुपयांच्या बदल्यात 4 लाख रुपये देण्याचे सांगितले। पैशाचे आमिष बघून बरेच जण या टोळीचे शिकार झालेत। मात्र राहुलने या घटनेची पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी जाळे पसरवून या आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून किमान 25 लाखांचे फेक नोट जप्त केले। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।